नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे पुन्हा एकदा तुमचं आपल्या राज्यसेवा वन डे लेक्चर सिरीज मध्ये मी मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण पाठीमागे आपण बऱ्याचसा आपला अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. पाठीमागे आपण आय थिंक बघा, पहिल्यांदा आपण घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये या टॉपिकला हात घातलेले आहे. त्यानंतर दुसरा लेक्चर आपण प्रस्तावना टॉपिक वरती घेतलं. तिसरं लेक्चर आपण नागरिकत्व प्लस घटना दुरुस्ती ह्या टॉपिकचा आढावा घेतला. त्यानंतर चौथं लेक्चर जे आहे आपण चौथं आणि पाचवं लेक्चर फंडामेंटल राईट्स वरले आपले भाग 1 आणि भाग 2 झालेले आहेत. ओके, त्यानंतर पाचवं जे लेक्चर आहे छोटं लेक्चर आहे DPSP प्लस फंडामेंटल ड्युटीज वरती झालेले आहे. ओके, 30 मिनिटाचं हे लेक्चर असेल. ओके, तर अशा पद्धतीने एवढी लेक्चर आपण कव्हर केलेले आहेत. ओके, हे कव्हर झालेलं आहे. आता आपण सुरू करतोय मित्रांनो एक्झिक्युटिव्हला. ओके, एक्झिक्युटिव्ह आता शासन व्यवस्थेची 3 अंग, शासन व्यवस्थेची 3 अंग. ओके, शासन व्यवस्थेच्या 3 अंगामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि काय रे न्याय मंडळ, ह्या 3 अंगाला आपण सुरुवात करतोय. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळाला सुरुवात करूया. कायदे मंडळ केंद्र पातळीवर कोण आहे रे? संसद आहे. मग संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा असेल. राज्य विधिमंडळ ओके, विधानसभा आणि विधान परिषद असेल. 22 राज्यांमध्ये फक्त विधानसभा आहे आणि फक्त 6 अशी राज्य जिथे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही पण आहे. फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. ओके, इथे बघा केंद्राचं आणि राज्य स्तरावरती इथे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल हे असं पद्धतीने पुढे जावं लागतं आपल्याला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल. त्यानंतर PM, इथला CM, इथलं केंद्रीय मंत्रिमंडळ, इथलं राज्य मंत्रिमंडळ, इथला महान्यायवादी, इथला महाधिवक्ता, असं आपल्याला आता काय रे कार्यकारी मंडळ एवढं बघावं लागतं. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट, त्यानंतर हायकोर्ट आणि त्यानंतर कनिष्ठ न्यायव्यवस्था, हे 3ही स्तर आपल्याला काय करावं लागतात रे? त्या पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो? बघावे लागतात. तर आता आपण सुरुवात करत असताना आता आपण काय करणार आहोत रे? आपण सुरुवात करत असताना एक्झिक्युटिव्ह पासून सुरुवात करू. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल हे 3 टॉपिक या लेक्चरला कव्हर करू. आणि पुढे पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्री परिषद, महाधिवक्ता आणि महान्यायवादी आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करू. ओके, कार्यकारी परिषदेवरती आपली 2 लेक्चर होतील. ओके, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल ह्यांच्यावरती आणि बाकी राहिलेल्या घटकावरती 1 असे 2 लेक्चर आपले या ठिकाणी बनून जातील. चला बघा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ह्यांची तुलना आपण करूयात. बघा, ओके, राष्ट्रपती भाग 5. ओके, राष्ट्रपती भाग 5 प्रकरण 1 कार्यकारी यंत्रणा त्या ठिकाणी दिले. त्या ठिकाणी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघाही पदाची तरतूद देण्यात आलेली आहे. देशाचा हेड ऑफ द स्टेट म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रपतीला अतिशय महत्वाचं स्थान आहे. राष्ट्रपतीनंतर दुसऱ्या क्रमांकाचं स्थान म्हणून उपराष्ट्रपतीला त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. भारताचं उपराष्ट्रपती पद हे अमेरिकन उपराष्ट्रपतींवरती आधारित आहे. ओके, शेवटी आपण भारताचा उपराष्ट्रपती आणि अमेरिकेचा उपराष्ट्रपती शेवटी तुलना करून घेऊ. पुढे बघा मित्रांनो, कार्यकारी अधिकार. ओके, राष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकार, उपराष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकार. ओके, पर त्याच्या अगोदर बघा, राष्ट्रपतीसाठी कलम 52 आहे तरतूद आणि उपराष्ट्रपती कलम 63 मध्ये तरतूद आहे. ही कलम पण लक्षात ठेवा. कार्यकारी अधिकार बघा, कलम 53 मध्ये राष्ट्रपतीच्या एक्झिक्युटिव्ह पॉवर सांगितले. 53 सब क्लॉज 1 मध्ये सांगितलं देशाचे कार्यकारी अधिकार हे कोणाकडे असतील? ते राष्ट्रपतीकडे असतील. आणि 53 सब क्लॉज 2 मध्ये सांगितलंय की राष्ट्रपती 3ही दलाचे काय असतील रे? सरसेनापती असतील. हे त्या ठिकाणी काय सांगितलं रे? हे 53 कलमामध्ये येतं. पण लक्षात, राष्ट्रपती पदावर असताना उपराष्ट्रपतींना कोणत्याही एक्झिक्युटिव्ह पॉवर मिळत नाहीत. जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करतात तेव्हा त्यांना एक्झिक्युटिव्ह पॉवर प्राप्त होतात. क्लिअर? चला पुढे, निवडणूक बघा. राष्ट्रपतीची निवडणूक बघा, राष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्ष लोकांमार्फत होत असते, गुप्त पद्धतीने होत असते. कळतंय का? त्या ठिकाणी एक निर्वाचक गण असतं. लक्षात ठेवा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या टायमिंगला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवा. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिका असतात. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय असतात रे? मतपत्रिका असतात. त्या ठिकाणी EVM नसतं. ओके, दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. काय लागू होत नाही? पक्षांतर बंदी कायदा या ठिकाणी लागू होत नाही. ओके, दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या टायमिंगला पक्षाचा व्हीप पण लागू होत नाही, कारण मतदान गुप्त पद्धतीने असतं. त्या ठिकाणी व्हीप ही लागू होत नाही. या ठिकाणी काय असतात रे? पसंतीक्रम दिले जातात. हे मुद्दे लक्षात ठेवा.
अशा पद्धतीने राष्ट्रपती निवड अप्रत्यक्ष जनतेमधून एका निश्चित कालावधीसाठी होत असते. त्या ठिकाणी गुप्त मतदानाची पद्धत वापरली जाते. त्या ठिकाणी निर्वाचक गण असतात. या ठिकाणी जास्त प्रश्न सेट झालेले आहेत बघा. राष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो आणि कोणाकोणाचा समावेश होत नाही त्या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बघा कोणाकोणाचा समावेश होतो. संसद म्हणलं की मग लोकसभा पण आली आणि राज्यसभा पण आली. लोकसभा पण आली आणि राज्यसभा पण आली. संसदेचे निर्वाचित सदस्य मग कोण भाग घेणार नाहीत, नामनिर्देशित सदस्य भाग घेणार आहेत. इथं नीट लक्षात ठेवायचं. कोण भाग घेईल रे, संसदेचे निर्वाचित सदस्य. मग कोण भाग घेणार नाहीत, नामनिर्देशित सदस्य. कळतंय का. केवळ निर्वाचित असलेले मग लोकसभेचे पण निर्वाचित सदस्य आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य. मग लोकसभेतला अँग्लो इंडियन आणि राज्यसभेतली ती 12 लोक जे आहेत नॉमिनेटेड केलेली राष्ट्रपतीने ती लोक या ठिकाणी भाग घेणार नाहीत. ओके. इथं बघा विधानसभेचे निर्वाचित सदस्य मग कोण घेणार नाहीत, विधानसभेचे नामनिर्देशित सदस्य भाग घेणार नाहीत. अजून कोण भाग घेणार नाहीत, इथं फक्त विधानसभेला स्थान नाही तर मग विधान परिषदेचे पण कोणताच सदस्य भाग घेणार नाही. ओके. राज्याच्या इथं लक्षात ठेवा राज्याच्या पण विधानसभा आणि युटीच्या पण विधानसभा येतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, विधानसभा युटीच्या बाबतीमध्ये विधानसभा फक्त 2च ठिकाणी आहे, दिल्ली आणि पदुचेरी पूर्वी. ओके. आता सध्या एक जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेली आहे. सध्या 3च असे केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांच्या स्वतःच्या विधानसभा आहेत. आता लक्षात ठेवा मित्रांनो, दिल्ली आणि पदुचेरीला मूळ घटनेमध्ये तरतूद नव्हती. त्यानंतर 70वी घटना दुरुस्ती 1992 राष्ट्रपतीच्या निर्वाचकांमध्ये दिल्ली आणि पदुचेरीला स्थान दिलं. जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अजून प्रेसिडेंट रूलच आहे त्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी अजून मुर्मू मॅडमच्या निवडणुकीमध्ये यांना स्थान दिलं गेलेलं नव्हतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेणारे सदस्य आणि भाग न घेणारे सदस्य हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा मी लोकसभा म्हणतो, इथं बघा मी लोकसभा म्हणतो, पहिल्यांदा लोकसभा म्हणतो. चला कोण भाग, लोकसभा, त्यानंतर इथं कोण रे, राज्यसभा, त्यानंतर अजून कोण रे, विधानसभा. ओके. मग त्या विधानसभा कुठल्या असतील रे मित्रांनो, राज्यांच्या असतील. ओके. त्यानंतर अजून कुठल्या विधानसभा असतील रे त्या, बोला की, युटीच्या विधानसभा असतील. बस बरा. लोकसभेचे कुठले सदस्य घेतात रे, निर्वाचित सदस्य. कुठले सदस्य भाग घेतात, निर्वाचित सदस्य. कुठले भाग सदस्य घेत नाहीत रे, नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाहीत. चला राज्याच्या विधानसभेचे कुठले सदस्य भाग घेतात, केवळ निर्वाचित. कोण भाग घेत नाहीत रे, मग नामनिर्देशित सदस्य. ही तर कोण असतात रे, अँग्लो इंडियन. आता ह्यांची तरतूद 104 न रद्द केलेली आहे. इथं बघा हे 12 लोक आहे, LASS लिटरेचर, आर्ट, सोशल सर्व्हिस, सायन्स. कळतंय. राष्ट्रपतींनी राज्यसभेवर 12 पाठवले. हा राज्याच्या विधानसभेचे कोण भाग घेतात रे, केवळ निर्वाचित. कोण भाग घेत नाहीत रे, नामनिर्देशित. अजून कोण भाग घेत नाहीत रे, राज्याच्या विधान परिषदांचे सर्व सदस्य. हा चला इथं बघा विधानसभा युटी कुठल्या कुठल्या ठिकाणी विधानसभा आहेत रे. हा चला दिल्लीला आहे का, आहे. चला पदुचेरीला आहे का, आहे. अजून कुठं आहे रे, जम्मू काश्मीरला आहे का, हा जम्मू काश्मीरला पण आहे. हा दिल्ली आणि पदुचेरीच्या बाबतीत कुठली घटना दुरुस्ती आहे, 70वी अमेंडमेंट 1992. त्यांनी दिल्ली आणि पदुचेरीला या ठिकाणी इलेक्टोरल कॉलेजमध्ये स्थान दिलं होतं. हा इथले कुठले सदस्य रे, केवळ कुठले सदस्य, निर्वाचित सदस्य. कुठले सदस्य भाग घेणार नाहीत रे, नामनिर्देशित सदस्य. आता कळालं. ओके. हे झालं राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. चला राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेणारे सदस्य आणि भाग न घेणारे सदस्य, इथं जास्त प्रश्न आहेत. चला आता दुसरा प्रश्न आपण बघू उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. चला या राजांनो उपराष्ट्रपती या, हा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये चला भाग घेणारे सदस्य आणि भाग न घेणारे सदस्य. चला भाग घेणाऱ्या सदस्यामध्ये बघा पहिली गोष्ट, संसदेचे सर्व सदस्य भाग घेतात. कोण भाग घेतात, संसदेचे सर्व सदस्य त्या ठिकाणी भाग घेतात. कोण भाग घेतात, म्हणजे लोकसभेचे निर्वाचित सदस्य पण भाग घेतात. ओके. आणि लोकसभेचे नामनिर्देशित सदस्य पण भाग घेतात. राज्यसभेचे निर्वाचित सदस्य पण भाग घेतात आणि राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य पण भाग घेतात. कुठे भाग घेतात, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेत नाहीत, हे बघा राज्यांना स्थान नाही, राज्यांच्या विधानसभांना पण स्थान नाही आणि विधान परिषदांना पण स्थान नाही.
युटीच्या विधानसभांना या ठिकाणी स्थान नाही. ओके, या कुणालाच स्थान नाही, कारण उपराष्ट्रपती हे काही देशाचे हेड ऑफ द स्टेट नसतात. राष्ट्रपती संपूर्ण देशाचे हेड ऑफ द स्टेट असतात, म्हणून राज्यांना आणि युटींना पण त्या ठिकाणी स्थान असतं. हे लक्षात ठेवा. कळालं? तर हे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेणारे आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेणारे. अॅनालिटिकल आयोग तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतो, नामनिर्देशित सदस्य. ओके, मग कुठले सदस्य असतील? लोकसभेचे आणि राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे, परंतु राष्ट्रपतींच्या नाही. आता कळालं का? असे आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. चला, राष्ट्रपतीच्या महाभियोगात कोण भाग घेतं? राष्ट्रपतीच्या महाभियोगात भाग घेणारे सांगा. राष्ट्रपतीच्या महाभियोगात भाग घेणारे संसदेचे सर्व सदस्य सांगा. राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये कोण भाग घेतो रे? संसदेचे कोण रे? संसदेचे कोण रे? सर्व सदस्य त्या ठिकाणी काय घेतात रे? भाग घेत असतात. कोणाच्या निवडणुकीमध्ये रे? चला सॉरी, राष्ट्रपतीच्या कशामध्ये रे? महाभियोगामध्ये भाग घेतात. कोणाच्या? राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये भाग घेतात. कोण भाग घेतात रे? संसदेचे सर्व सदस्य. मग आता मला सांगा, संसदेचे सर्व सदस्य अजून कुठे भाग घेतात रे? तेव्हा इथं. मग मी सांगू का, जे सदस्य उपराष्ट्रपतींना निवडून देतात तेच सदस्य राष्ट्रपतींना पदावरून दूर करतात. निघाला अॅनालिटिकल मुद्दा. दुसरा अॅनालिटिकल मुद्दा असा आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो, नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपतीच्या महाभियोग प्रक्रियेत भाग घेण्याचा अधिकार असतो, परंतु राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्याचा अधिकार नसतो. कळतंय मला काय म्हणायचं ते? हे सगळं ऑब्झर्वेटिव्ह अप्रोच असला पाहिजे मित्रांनो. ऑब्झर्वेटिव्ह अप्रोच खूप जास्त महत्वाचा आहे. नुसतं कंटेंट बघून भागणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्वेटिव्ह अप्रोच असणं महत्वाचं आहे. तर अशा अँगलनं आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ही राज्यसेवा आहे मित्रांनो, लक्ष द्या. चला जायचं पुढं. तर हे लक्ष ठेवा, राष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये कोण असतं आणि उपराष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये कोण असतं. आता दुसरी गोष्ट लक्ष ठेवा, उपराष्ट्रपतीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा. उपराष्ट्रपतीच्या बाबतीत मध्ये मूळ मसुदा काय सांगतोय? उपराष्ट्रपतीच्या बाबतीत मूळ मसुद्यामध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक ही दोन्ही सभागृहांच्या जॉईंट सिटिंग मध्ये निवडणूक व्हावी अशी त्या ठिकाणी काय होते रे? मूळ घटनेत तरतूद होती. परंतु 11वी घटनादुरुस्ती आहे. कुठली घटनादुरुस्ती आहे रे? 11वी घटनादुरुस्ती 1961 आहे. 11व्या घटनादुरुस्ती 1961 ही तरतूद रद्द करण्यात आली आणि सध्याचं हे कॉलेजियम कोणासाठी प्रस्थापित केलं गेलं रे? उपराष्ट्रपतींसाठी ते प्रस्थापित केलं गेलं. हे मुद्दे तुमच्या लक्षात ठेवावे लागतील. या ठिकाणी आपल्या गोष्ट झाली आहे की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला आयोग कंपॅरेटिव्ह मोडमध्ये प्रश्न विचारू शकतो. लक्षात येतंय मला काय म्हणायचं ती? 55 मध्ये उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत सांगितली. शक्य तितक्या लवकर, शक्य तितक्यापर्यंत राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सगळ्या राज्यांमध्ये एकरूपता साधण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची काही वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याच्या विधानसभा सदस्याच्या मताचं मूल्य ठरवलं जातं. संसदेच्या म्हणजे खासदाराच्या मताचं मूल्य ठरवलं जातं. त्यानंतर तिसरी गोष्ट कोटा ठरवला जातो. यांच्यासाठी राज्यघटनेत विशिष्ट सूत्र आहेत. ओके, ही राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कलम 55 मध्ये देण्यात आलेली आहे. उपराष्ट्रपतीसाठी अशी कोणतीही निवडणुकीची पद्धत सांगण्यात आलेली नाही. ओके, राज्याच्या विधानसभेच्या सदस्याच्या मताचं मूल्य कसं ठरवलं जातं? त्या राज्याची लोकसंख्या भागिले त्या राज्याच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचं काय रे? मूल्य गुणुले 1/4 काय रे? 1000 असं त्या ठिकाणी काय केलं जातं रे? कन्सिडर केलं जातं. ओके, खासदाराच्या मताचं मूल्य कसं केलं जातं? सगळ्या राज्याच्या निर्वाचित आमदाराच्या मताची बेरीज. तुम्हाला माहित आहे भागाकारामध्ये सर्वात खाली छोटी संख्या असते. आमदाराच्या मताची बेरीज भागिले काय रे मित्रांनो? संसदेचे काय रे? निर्वाचित सदस्य असं त्या ठिकाणी काढलं जातं. ओके, त्या ठिकाणी दुसरी गोष्ट काय ठरवली जाते रे? कोटा कसा ठरवला जातो? एकूण टाकण्यात आलेली पात्र मते भागिले 1+1. इकडं पण काय रे? 1. कळतंय? अशा पद्धतीने काय केलं जातं रे? हे कोटा ठरवला जातो. अशी एक पद्धत काय रे? त्या ठिकाणी काय रे? हे आहे. लोकसंख्येच्या मोजणीसाठी कधीची जनगणना घेतली जाते रे? 1971 ची जनगणना त्या ठिकाणी विचारात घेतली
जाते कधीपर्यंत 2026ची जनगणना येईपर्यंत. ओके, तर हे मुद्दे तुमच्या लक्षात आले पाहिजेत. मुद्दा कळतोय. ही निवडणुकीची पद्धत कलम 55 मध्ये सांगण्यात आलेली आहे. अशी पद्धत उपराष्ट्रपतींसाठी नाही, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. चला पुढे. आवेदनपत्र. इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. नॉमिनेशन बघा, प्रॉस्परस आणि त्याला सेकंडर्स आपण म्हणतो, ह्यांना सेकंडर्स असं म्हणतो. ओके, राष्ट्रपतीसाठी 50 प्रॉस्परस आणि 50 सेकंडर्स लागतात. तेच उपराष्ट्रपतीसाठी 50 प्रॉस्परस आणि 50 सेकंडर्स लागतात. लक्षात ठेवा. ओके, तर हे बघा 1952 ते 1974 प्रत्येकी 2 होते, 1974 1977 5 होते आणि 1997 पासून प्रत्येकी काय केले जातात रे 50 प्रॉस्परस राष्ट्रपतीसाठी घेतले जाते. हे बदल ही लक्षात ठेवा प्रश्न विचारला तर. कालावधी बघा, कालावधी पदग्रहण केल्यापासून 5 वर्ष, दोघांचा कालावधी. पदग्रहण केल्यापासून काय असतो रे 5 वर्ष कालावधी असतो. या कालावधीमध्ये वाढ होऊ शकते, घट होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. कालावधी पूर्ण होण्याअगोदर ते राजीनामा पण देऊ शकतात. बघा, राष्ट्रपती कोणाकडे राजीनामा देतात रे उपराष्ट्रपतीकडे राजीनामा देतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे राजीनामा देतात तेव्हा उपराष्ट्रपतीने कोणाला कळवणं गरजेचं आहे, लोकसभेच्या सभापतींना कळवणं गरजेचं आहे. हे बारीक मुद्दे लक्षात ठेवावे लागतील. महाभियोग बघा, दुसरी गोष्ट काय रे, राजीनामा नाही दिला तर त्यांना कलम 61 अन्वये काय केलं जाऊ शकतं रे, महाभियोग प्रक्रियेद्वारे सुद्धा दूर केलं जाऊ शकतं. उत्तराधिकारी येईपर्यंत त्यांचा ते पद ग्रहण करणे चालू ठेवतात. ह्याला म्हणायचं वाढ. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण महाभियोग पुढे बघून घेऊ. ओके, दुसरी गोष्ट बघा, उपराष्ट्रपतीच्या बाबतीत पण 67 तेच आहे. कलम इथं कालावधी 56 मध्ये सांगितलाय, याचा कालावधी 67 मध्ये सांगितलाय. 5 वर्षाचा कालावधी, वाढ होते, घट होते, राजीनामा, पदावरून दूर करणं, महाभियोग प्रक्रियेची गरज नाही. ओके, राज्यसभेचं प्रभावी बहुमत, लोकसभेचं साधं बहुमत, 14 दिवसाची पूर्ण नोटीस. आपण हे पुढे बघू. पुढे बघा, फेर निवडणूक. ओके, 57 मध्ये सांगितले कितीही वेळा भारताचे उपराष्ट्रपती कितीही वेळा फेर निवडणुकीला पात्र असतात. पण हीच तरतूद अमेरिकेमध्ये काय आहे, केवळ 2दा अशीच, म्हणजे केवळ 2दाच अमेरिकेचे राष्ट्रपती पदावर येतात. भारताचे उपराष्ट्रपती कितीही वेळा पदावर येतात. उपराष्ट्रपतीसाठी बघा, उपराष्ट्रपती हे फेर निवडणुकीला पात्र असतात, परंतु घटनेत तरतूद नाही त्यांच्या फेर निवडणुकीची. हा मुद्दा लक्षात ठेवावा लागेल. आतापर्यंत डॉक्टर राधाकृष्णन आणि हमीद अन्सारी यांनी प्रत्येकी 2दा उपराष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. हा मुद्दा क्लिअर करून घ्या. अर्हता बघा, भारताचा नागरिक असावा, 35 वर्ष पूर्ण असावे आणि इथं बघा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा आणि त्यांनी लाभाचं पद धारण केलेलं असावं. इथं बघा सगळं सेम आहे, फक्त इथं काय सांगितलं रे, राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. इथं लोकसभा, इथं राज्यसभा आहे. कारण हे काय असतात रे, 64 नुसार हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, म्हणून ती पात्रता आहे. शपथ बघा, शपथ कलम 60 मध्ये यांची शपथ आहे, 69 मध्ये यांची शपथ आहे. यांना शपथ कोण देतात, सरन्यायाधीश. आणि सरन्यायाधीश अनुपस्थित असतील तर सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ न्यायाधीश. इथं यांना कोण शपथ देतात रे, उपराष्ट्रपतींना कोण शपथ देतात रे, राष्ट्रपती शपथ देतात किंवा राष्ट्रपतीने नियुक्त केलेला व्यक्ती शपथ देत असतात. बघा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये 3 कंटेंट असतात. पहिला कंटेंट असतो पदाची निष्ठापूर्वक पालन करेल अशी त्यांना शपथ घ्यावी लागते आणि संविधान व कायदा यांचं रक्षण आणि जतन करेल अशी एक त्यांना शपथ घ्यावी लागते आणि जनतेच्या सेवेस आणि कल्याणास ते वाहून घेतील अशी शपथ घ्यावी लागते. उपराष्ट्रपतीची शपथ यांच्या शपथेपासून वेगळी आहे. बघा इथं बघा, संविधानाप्रती श्रद्धा आणि निष्ठेची शपथ घ्यावी लागते, यांना संविधानाच्या रक्षणाची शपथ घ्यावी लागते. इथं बघा, अंगीकारलेले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडेन अशी यांना शपथ घ्यावी लागते. यांना शपथ घ्यावी लागते जनतेच्या सेवेस आणि कल्याणास मी वाहून घेईल अशी त्यांना काय घ्यावी लागते रे, शपथ घ्यावी लागते. हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. चला, महाभियोग बघा, महाभियोग इथे प्रश्न विचारला जातोय. बघा महाभियोगाचं बघा कारण काय रे, घटनाभंग. आता घटनाभंगाचा अर्थ घटनेत दिलेला नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. घटनाभंगाचा अर्थ घटनेत स्पष्ट केलेला नाही. चला, यांच्या महाभियोगाची तरतूद आपण कुठून घेतली, अमेरिकेकडून घेतलेली आहे. परंतु लक्षात ठेवा, अमेरिकेमध्ये आणि भारताच्या ह्याच्यामध्ये फरक आहे. अमेरिकेमध्ये लाच, देशद्रोह, कळतंय का, अशा कारणास्तव अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दूर केलं जातं, परंतु भारताच्या राष्ट्राध्यक्षांना घटनाभंग या एकमेव कारणास्तव दूर केलं जातं. चला, पद्धत आपण बघू. महाभियोगाची पद्धत कोणत्याही सभागृहातून महाभियोगाची प्रक्रिया सुरू करता येऊ शकते. आपण समजूयात पहिलं सभागृह कुठलं आहे रे, लोकसभा आहे. समजू म्हणलंय मी, समजू. पहिलं सभागृह कुठलं आहे, लोकसभा आहे. चला, पहिल्या सभागृहामधून बघा, दोषारोपाचा प्रस्ताव हा कोणत्याही सभागृहातून दाखल केला जाऊ शकतो. प्रस्ताव हा ठरावाच्या रूपात मांडावा लागतो आणि ठराव मांडण्यापूर्वी या ठिकाणी 2 अटींची पूर्तता झाली पाहिजे. पहिली अट आहे, त्या ठरावावर संबंधित सभागृहाच्या 1/4 सदस्यांची स्वाक्षरी केलेली नोटीस 14 दिवस अगोदर सभागृहाला दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय रे,
ठराव असा काय केला पाहिजे बघा, 14 दिवस अगोदर नोटीस दिली पाहिजे. पहिली गोष्ट काय रे, 14 दिवस अगोदर नोटीस दिली पाहिजे आणि 1/4 सदस्यांच्या त्याच्यावरती काय पाहिजे, स्वाक्षऱ्या पाहिजे. ह्या 2 अटी पूर्तता झाली पाहिजे. आणि संबंधित सभागृहाने असा ठराव काय केला पाहिजे, विशेष बहुमताने पारित केला पाहिजे. हे सगळं पहिल्या सभागृहामध्ये घडलं पाहिजे. हे सगळं पहिल्या सभागृहात घडल्यानंतर तेच ठराव काय जातो दुसऱ्या सभागृहाचं. मग दुसरं सभागृह अन्वेक्षणाच्या भूमिकेमध्ये जातं. राष्ट्रपती अशा परिस्थितीमध्ये हजर राहतात. सभागृहामध्ये आपली काय करू शकतात तर ते बाजू मांडू शकतात. ओके. आणि दुसऱ्याही सभागृहाने जर विशेष बहुमताने हा ठराव मंजूर केला तर राष्ट्रपती त्याच दिवसापासून काय होतात रे, पदमुक्त होतात. हे गोष्ट लक्षात ठेवा. महाभियोग प्रक्रियेबद्दल बघा, महाभियोग प्रक्रिया ही समन्यायिक प्रक्रिया आहे. भाग घेणारे सदस्य संसदेचे सर्व सदस्य असतात. भाग न घेणारे राज्य केंद्रशासित प्रदेशांना या ठिकाणी स्थान नाही. ओके, लक्षात आहे. निवडणुकीत भाग घेणारे आणि महाभियोगात भाग घेणारे आपण मागे तुलना केलेली आहे. आय होप ते तुमच्या लक्षात येईल. आता हे बघा, राष्ट्रपतीच्या बाबतीत, उपराष्ट्रपतीच्या बाबतीत बघा 67 काय सांगतं बघा, पदरिक्त होणं हाच पदरिक्त होण्याचा एक मार्ग म्हणून त्यांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेकडे पाहिलं जातं. हा मुद्दा लक्षात ठेवा. उपराष्ट्रपतीसाठी महाभियोगाची औपचारिक तरतूद घटनेमध्ये नाही. त्यांना पदावर दूर करण्याची कारण सुद्धा घटनेतनं बोध नाहीत. जशी राष्ट्रपतींना घटनाभंग या कारणास्तव पदावर दूर केलं जातं. उपराष्ट्रपतींना पदावर दूर करण्याची प्रक्रिया बघा, इथं पहिलं सभागृह राज्यसभाच असतं. इथं पहिलं सभागृह कोणतंही असू शकतं. तसं इथं पहिला सभागृह कुठला आहे रे, राज्यसभा आहे. राज्यसभेने प्रभावी बहुमताने, कुठल्या बहुमताने, प्रभावी बहुमताने ओके ठराव पारित करावा लागतो. संबंधित ठराव पारित करण्यापूर्वी 14 दिवसाची नोटीस उपराष्ट्रपतींना द्यावी लागते, म्हणजे संबंधित सभागृहाला द्यावी लागते. ओके, 14 दिवसाची पूर्ण नोटीस देऊन राज्यसभेने प्रभावी बहुमताने ठराव पारित केल्यास आणि संबंधित दुसरं सभागृह आहे लोकसभा, लोकसभेने साध्या बहुमताने ठराव पारित केल्यास उपराष्ट्रपती पदावरून दूर होतात. लक्षात ठेवा. कळतंय. राज्यसभेचं कुठलं बहुमत, प्रभावी बहुमत, आणि लोकसभेचं कुठलं बहुमत रे, साधं बहुमत. राष्ट्रपतींच्या संमतीची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. आणि दुसरी गोष्ट, 14 दिवसाची पूर्व नोटीस द्यावी लागते. त्या ठिकाणी 1/4 सदस्यांच्या सह्याची गरज नसते. बस एवढं इनफ आहे. चला पुढे. ओके, चला. पदरिक्त होणं बघा, पदरिक्त होणं 5 मार्गाने पदरिक्त होतं. दोघांचं पण पद किती मार्गाने रिक्त होतं, 5 मार्गाने त्या ठिकाणी पदरिक्त होतं. पहिला मार्ग आहे राजीनामा, दुसरा मार्ग आहे महाभियोग पारित करणं, तिसरा मार्ग आहे मृत्यू, चौथा मार्ग आहे इतर मार्ग, निवडणूक वगैरे अवैध ठरवणं. ओके, तात्पुरतं अनुपस्थित आहेत काही कारणास्तव. ओके, अशा परिस्थिती. आणि 5वं कारण आहे त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ काय झालेला रे, पूर्ण झालेला आहे. दोघांचीही पद इथं 62 आहे आणि इथं 68 आहे. दोघांचीही पद या 5 मार्गाने रिक्त होतात. आता बघा, इथं खरा मेक इथं आहे. काय बघा, राजीनामा, महाभियोग, मृत्यू किंवा इतर, ही वरचे जे 4 मार्ग आहेत ना, हे वरचे 4 मार्ग नीट फोकस करा. या 4 मार्गानं जर राष्ट्रपतीचं पद रिक्त झालं, वरच्या 4 मार्गानं जर राष्ट्रपतीचं पद रिक्त झालं, कुठले मार्ग, हे 4 मार्ग मी काय सांगतो बघा, हा एक मार्ग, हा एक मार्ग, हा एक मार्ग आणि हे एक मार्ग. या 4 मार्गानं जर राष्ट्रपतीचं पद रिक्त झालं तर अशा प्रसंगी उपराष्ट्रपती काय बनतात माहितीये का, राष्ट्रपती बनतात. कळतंय का. मी इथं 2 एक्झाम्पल सांगितले. जेव्हा हुसेन यांचा मृत्यू झाला, ओके, तेव्हा व्ही गिरी हे काय बनले होते, देशाचे राष्ट्रपती बनले होते, उपराष्ट्रपती व्ही गिरी. किंवा जेव्हा अहमद यांचा मृत्यू झाला होता तेव्हा बीडी जत्ती हे काय बनले होते रे, राष्ट्रपती बनले होते. उपराष्ट्रपती बीडी जत्ती हे बनले होते. मला सांगायचा काय माहिती आहे का मुद्दा, की जेव्हा राजीनामा, महाभियोग, मृत्यू किंवा इतर मार्गाने जेव्हा अवैध घोषित करणं किंवा राष्ट्रपती तात्पुरत्या कारणास्तव गैरहजर आहेत, अनुपस्थिती वगैरे, अशा मार्गानं जर म्हणजेच काय की 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण झाला, ही परिस्थिती वगळता कोणत्याही परिस्थितीमध्ये जर उपराष्ट्रपतीचं पद रिक्त झालं, राष्ट्रपतीचं पद रिक्त झालं, तर अशा प्रसंगी उपराष्ट्रपती काय बनतात रे, राष्ट्रपती बनतात. हे मुद्दा लक्षात ठेवा. आणि जेव्हा 5 वर्षाचा कार्यकाळ राष्ट्रपतीचा पूर्ण होतो तेव्हा इथं तरतूद आहे की राष्ट्रपतीचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदर निवडणूक घेण्यात यावी. 2 महिने अगोदरच निवडणुकीची अधिसूचना निघत असते राष्ट्रपतीच्या निवडणुकीची. लक्षात ठेवा. राष्ट्रपतीचं पद उद्या रिक्त होणार आहे म्हणताना आज नवीन उपराष्ट्रपती रेडी असतात पद ग्रहण करायला. लक्षात ठेवा. पण जर नवीन राष्ट्रपतीची निवडणूक घेणं शक्य नसेल तर नव्या राष्ट्रपतीची निवडणूक होईपर्यंत जुनेच राष्ट्रपती काय करतात रे,
पद ग्रहण करणे चालू ठेवतात. हेही तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. लक्षात माग वनसेवा मेन्सला प्रश्न आयोगाने विचारलाय, कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीचं पद रिक्त झाले असता उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची कर्तव्य पार पाडण्याची संधी मिळते. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी वाक्यरचना आहे ना, आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये खड्ड्यात घालायला पुरेशी आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये, परिस्थिती वेगवेगळ्या आहे. 5 वर्षाचा कार्यकाळ जेव्हा राष्ट्रपतीचा पूर्ण होतो आणि नव्या राष्ट्रपतीची निवडणूक घेणं शक्य नाही, तेव्हा जुनेच राष्ट्रपती पुढे कॅरी फॉरवर्ड करतात. तिथं उपराष्ट्रपतींना संधी मिळत नाही. उपराष्ट्रपतींना संधी कुठे मिळते? राजीनामा, महाभियोग, मृत्यू, निवडणूक अवैध घोषित करणं, तात्पुरत्या कारणास्तव हे. आता बघा, राजेंद्र प्रसाद रशिया दौऱ्यावरती गेले होते, तेव्हा राधाकृष्णन उपराष्ट्रपती बनले होते 2दा, आरोग्याच्या कारणास्तव एकदा, आणि ते परदेश दौऱ्यावर गेले होते. अशा परिस्थितीमध्ये तात्पुरत्या कारणास्तव पद रिक्त असणं हे महत्वाची गोष्ट. इथं बघा, राजीनामा, मृत्यू, कळतंय का? हे इतर मार्गानं जर उपराष्ट्रपतीचं पद रिक्त झालं तर ते पद रिक्तच राहतं. लक्षात ठेवा, ते काय राहतं? पद रिक्तच राहतं. इथं लक्षात ठेवा, उपराष्ट्रपती किती महिन्यासाठी उपराष्ट्रपती म्हणून काम करतात? 6 महिन्यासाठी. कारण इथं या मार्गाने जर पद रिक्त झालं तर ते 6 महिन्यात भरलं जावं, अशी तरतूद आहे. इथं लक्षात ठेवा, इथं 6 महिन्याची तरतूद नाही, ते पद रिक्तच राहतं. का? कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्या कारणास्तव लक्षात ठेवा, हे जरी नसले तर राज्यसभेचे उपाध्यक्ष यांचं पद ग्रहण करण्यासाठी त्या ठिकाणी असतात, यांचं पद रिक्त राहत नाही. लक्षात ठेवा, इथं बघा, 5 वर्षाच्या कार्यकाळामुळे जर त्यांचं पद रिक्त झालं तर काय रे, जुनेच उपराष्ट्रपती पुढे कॅरी फॉरवर्ड करतात. हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार. निवडणुकीच्या बाबतीत वाद बघा, दोघांबाबतीत समान तरतूद आहे. कलम 71 अन्वय हे कुठं अपील करता येऊ शकतं रे? सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं जातं. कुठं अपील केलं जातं? सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं जातं. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत वाद सोडवण्यासाठी अशा बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचं अधिकार क्षेत्र अंतिम आहे. कसं आहे? अंतिम आहे. दुसरी गोष्ट कसं आहे रे? असमावेशक आहे. कारण अशा प्रकारचा अधिकार इतर न्यायालयांना नसतो. लक्षात, राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीतून वाद निर्माण झाले तर तुम्हाला 30 दिवसाच्या आत, म्हणजे 1 महिन्याच्या आत तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये किमान 20 किंवा 20 पेक्षा जास्त मतदारांचा त्या ठिकाणी सपोर्ट पाहिजे, आणि उपराष्ट्रपतीच्या बाबतीत 10 किंवा 10 पेक्षा जास्त मतदारांनी अपील करायला पाहिजे. राष्ट्रपतीच्या बाबतीत किती? 20 किंवा 20 पेक्षा जास्त मतदार, आणि उपराष्ट्रपतीच्या बाबतीत 10 किंवा 10 पेक्षा जास्त मतदार त्यांनी अपील करायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. हा नवीन कंटेंट आहे. आज तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. चला, केवळ कुठं अपील करता येतं रे? सुप्रीम कोर्टामध्येच. न्यायालयाचा निर्णय कसा असतो रे? अंतिम असतो आणि असमावेशक असतो. निर्वाचक गण अपूर्ण होते या कारणास्तव निवडणुकीत आव्हान देता येत नाही. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, निवडणूक जरी न्यायालयानं अवैध घोषित केली तर अवैध घोषित करण्यापूर्वी घेतलेले निर्णय काय राहतात रे? व्हॅलिड राहतात. आता एकनाथ शिंदे यांची निवडणूक जरी न्यायालयाने, यांची अपात्रता जरी न्यायालयाने ग्राह्य धरली तरी त्यांनी यापूर्वी घेतलेले निर्णय व्हॅलिड ठरत असतात. हे राष्ट्रपतीच्या बाबतीत पण लागू असतं मित्रांनो. लक्षात ठेवा, ते न्यायालयाने निवडणूक अवैध घोषित करण्यापूर्वी जे घेतलेले निर्णय ते पुढे कंटिन्यू राहत असतात. हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके. इतर बाबी त्यांच्या अधिकार क्षेत्र, अधिकार व कार्य. ओके. कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार, वित्तीय अधिकार, न्यायिक अधिकार, परराष्ट्र अधिकार, लष्करी अधिकार, आणीबाणी विषय याच्यावर प्रश्न विचारला जात नाही. लक्षात ठेवा. ओके. आपण इतर अधिकार बघू. राष्ट्रपतीचे महत्वाचे अधिकार बघा. पहिला अधिकार आहे राष्ट्रपतीचा नकार अधिकार, कलम 111, आणि राज्यपालाचा, ह्याला इथं आपण हे तिन्ही अधिकार राज्यपालांना पण कम्पेअर करून घेऊ. कुणाला कम्पेअर करून घेऊ? राज्यपालांना पण हे अधिकार कम्पेअर करून घेऊ. म्हणजे राज्यपालामध्ये आपल्याला सेपरेट बघायची गरज नाही. चला, 111 राज्यपालाचे अधिकार किती मध्ये आहेत? 200 मध्ये आहेत. राष्ट्रपतीचा ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार 123, राष्ट्रपतीचा किती आहे? 213 राज्यपालांचा. राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार नाही का इथं 72, आणि राज्यपालांचा 161. आपण हे व्यवस्थित पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करू. चला बरं, इथं या बरं. हा, पहिला बघू नकार अधिकार. बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पारित केलेल्या विधेयकास संमती राखून ठेवण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार, त्याला आपण म्हणतो राष्ट्रपतीचा नकार अधिकार. चला, राष्ट्रपतीला नकार अधिकार बघा. जेव्हा संसद आहे, संसदेची दोन्ही सभागृह विधेयक पारित करतात तेव्हा कोणाकडे येतात रे? ते राष्ट्रपतीकडे येतात. राष्ट्रपती त्याला संमती देऊ शकतात. संमती दिली तर त्याचा काय बनतो रे? कायदा बनतो. ओके. दुसरी गोष्ट, राष्ट्रपती संमती राखून ठेवू शकतात. राष्ट्रपतीने संमती राखून ठेवली याचाच अर्थ असा होतो राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी आपले वेटो अधिकार क्षेत्र वापरलेलं आहे. वेटो अधिकार क्षेत्र 2 प्रकारचं आहे. एक तर या ठिकाणी कुठला आहे रे? पॉकेट आहे, किंवा या ठिकाणी दुसरं कुठला आहे रे? ऍब्सोल्यूट आहे. लक्ष ठेवा.
आणि तिसरी गोष्ट, राष्ट्रपती यांच्याकडे विधेयक पुन्हा पुनर्विचारात पाठवू शकतात. राष्ट्रपतीने विधेयक पुनर्विचारात पाठवलं ह्याचाच अर्थ राष्ट्रपती कुठला वेटो पॉवर वापरलाय? सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर वापरलेला आहे. कळालं का? ओके. धन विधेयकाला राष्ट्रपतीला सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर वापरता येत नाही, कारण धन विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने मांडलेलं असतं. चला पुढे बघा, 4 प्रकारचे वेटो पॉवर आहेत. ऍब्सोल्यूट, क्वालिफाईड आणि कुठला रे? सस्पेन्सिव्ह आणि पॉकेट. लक्षात ठेवा, इथल्या क्वालिफाईड वेटो पॉवर भारताच्या राष्ट्रपतींना नाहीत. चला, ऍब्सोल्यूट बघा, विधेयकाला संमती पूर्णपणे राखून धरण्याचा अधिकार म्हणजे कुठला अधिकार रे? ऍब्सोल्यूट वेटो पॉवर आपण त्याला म्हणतो. विधेयकाला काय रे? विधेयकाला पूर्णपणे संमती राखून ठेवण्याचा काय रे? राष्ट्रपतीचा अधिकार. त्याला आपण काय म्हणतो रे? ऍब्सोल्यूट वेटो असं आपण त्याला म्हणत असतो. चला, विधेयक अशा परिस्थितीमध्ये विधेयक काय तर मित्रांनो संपुष्टात येतं. जेव्हा राष्ट्रपती ऍब्सोल्यूट वेटो वापरतात तेव्हा विधेयक काय तर संपुष्टात येतं. मग राष्ट्रपती ऍब्सोल्यूट वेटो कधी वापरतात रे? खाजगी विधेयकाला आणि कॅबिनेटनं राजीनामा दिलेल्या विधेयकाला. अशा दोन्ही परिस्थितीमध्ये राष्ट्रपती काय वापरत असतात रे? ऍब्सोल्यूट वेटो वापरत असतात. आतापर्यंत राष्ट्रपती ऍब्सोल्यूट वेटो कितीदा वापरलाय? 2दा. पेप्सू विधेयक ज्या ठिकाणी राजेंद्र प्रसाद यांनी 1954 ला वापरला, आणि सॅलरी अलाउन्सेस बिल जे होतं व्यंकटरामन यांनी वापरलं होतं 1990 ला. अशा 2 परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काय रे? आतापर्यंत राष्ट्रपतींनी स्वतःचे ऍब्सोल्यूट वेटो वापरलेले आहेत. हे मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. क्वालिफाईड वेटो म्हणजे काय? क्वालिफाईड वेटो म्हणजे काय? राष्ट्रपतींनी विधेयक पुनर्विचारार्थ पाठवण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. कशाचा रे? राष्ट्रपतींनी विधेयक काय रे? पुनर्विचारार्थ पाठवण्याचा काय रे? राष्ट्रपतीचा अधिकार. म्हणजेच कुठला अधिकार रे? क्वालिफाईड वेटो. पण आता लक्षात ठेवा, जेव्हा राष्ट्रपती पार्लमेंटकडे विधेयक पुनर्विचारात पाठवतात तेव्हा पुनर्विचार करून येताना विधेयक संसदेकडून कसं यायला पाहिजे रे? पूर्वीपेक्षा अधिक बहुमतानं, म्हणजे याला आपण म्हणतो विशेष बहुमतानं. लक्षात, म्हणजे ह्याचाच अर्थ असा होतो की जेव्हा राष्ट्रपतीकडून विधेयक पुनर्विचारासाठी कोणाकडे येते रे? संसदेकडे येते. तेव्हा संसदेने पुनर्विचार करून राष्ट्रपतीकडे पाठवलं. ते कसं पाठवलं पाहिजे रे? विशेष बहुमताने पाठवलं पाहिजे. मात्र मग आता जेव्हा संसद विशेष बहुमताने राष्ट्रपतीकडे विधेयक पाठवते तेव्हा राष्ट्रपतींना काय रे? संमती देणं काय असते? राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतं. लक्ष ठेवा मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतींना हा नकाराधिकार प्राप्त नाही. हा नकाराधिकार फक्त अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना प्राप्त आहे. लक्ष ठेवा. मग भारताच्या राष्ट्रपतींना कुठला नकाराधिकार प्राप्त आहे? लक्ष ठेवा, जेव्हा भारताचे राष्ट्रपती संसदेकडे विधेयक पुनर्विचारात पाठवतात तेव्हा ते संसद विशेष बहुमताऐवजी कुठल्या बहुमताने रे? साध्या बहुमताने विधेयक पुनर्विचार करून पाठवते. ओके. तेव्हा मात्र भारताच्या राष्ट्रपतीला संमती देणं बंधनकारक असतं. याला भारतामध्ये म्हटलं जातं सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर. कुठला वापर म्हटलं जातं? सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर. त्या सस्पेन्सिव्ह वेटो पॉवरला भारतामध्ये म्हटलं जातं निलंबनात्मक नकाराधिकार. पुन्हा विधेयक साध्या बहुमतानं पारित करून पार्लमेंटकडून राष्ट्रपतीकडे येणं आणि राष्ट्रपतींना संमती देणं बंधनकारक असणं, ह्याला म्हणायचं मित्रांनो कुठला रे? सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर. ह्याला कुठला वेटो पॉवर म्हणायचं? सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर. चला, विधेयक संसदेकडे पुनर्विचारात आल्यास ते सुधारण्याचे किंवा त्यावेळेला साध्या बहुमताने पारित करणं अपवाद धन विधेयकाला सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर वापरता येत नाही, कारण ते राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच मांडलेलं असतं. चला पुढे पॉकेट नकाराधिकार बघा. कोणतंही विधेयक निर्णय न घेता, इथं पॉझिटिव्ह पण ऍक्शन घ्यायची नाही, निगेटिव्ह पण ऍक्शन घ्यायची नाही, विधेयक तसंच पडून द्यायचं. कळलं? याला म्हणायचं राष्ट्रपतींनी पॉकेट नकाराधिकार वापरलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. पॉकेट नकाराधिकार वापरण्यासंदर्भात भारतामध्ये कोणतीही कालमर्यादा सांगितलेली नाही. परंतु तुम्ही अमेरिकेमध्ये बघा, अमेरिकेमध्ये 10 दिवसाची कालमर्यादा सांगितली. म्हणून अमेरिकेच्या पॉकेट वेटोपेक्षा भारताच्या राष्ट्रपतीचे पॉकेट वेटो पॉवर जरा जास्त आहे असं बोललं जातं. त्याचं कारण हेच आहे. आतापर्यंत पॉकेट वेटो कितीदा वापरला होता? इंडियन पोस्टल बिल. ओके. गाणी झैल सिंग होते, त्यांनी 1986 ला वापरला होता. आर व्यंकटरमण यांनी ते विधेयक पुनर्विचारचं सुद्धा पाठवलं, परंतु पुढे जनता दलाचं सरकार होतं, त्यांनी ते विधेयक काय केलं रे? खारिज करून टाकलं. मुद्दा कळतोय मला काय म्हणायचं ती? तर ही गोष्ट आहे, लक्षात ठेवा. इंडियन पोस्टल ऑफिस बिल आहे. हे मुद्दे लक्षात ठेवावे लागतील. चला बघा, घटनादुरुस्ती विधेयक. घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतीला संमती द्यावीच लागते. 24वी घटनादुरुस्ती त्यांना वेटो पॉवर उपलब्ध नाहीत, काढून घेतलेत. धन विधेयकाला बघा, घटनात्मक दृष्ट्या राष्ट्रपतीला कुठला वेटो पॉवर आहे? पूर्ण नकाराधिकार आहे, पॉकेट नकाराधिकार आहे. ओके. सस्पेन्सिव्ह नकाराधिकार नाही, निलंबनात्मक नकाराधिकार नाही. कारण राजकीय संकेतानुसार का करते? तुमच्या संमतीनंच मांडलेलं असतं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर न वापरता पॉकेट आणि ऍब्सोल्यूट वेटो पॉवर तुम्ही वापरा. काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, राजकीय संकेतानुसार तेच त्यांना संमती देतात, कारण काय? ते तुमच्या संमतीनेच मांडलेलं असतं. दुसरी गोष्ट काय? वित्तीय विधेयकाला आणि सामान्य विधेयकाला बघा. वित्तीय विधेयकाच्या बाबतीत आणि सामान्य विधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपतीला 100% तिन्हीच्या तिन्ही वेटो पॉवर उपलब्ध आहेत. प्रश्न विचारायला आयोगा.
चला राज्यपालाची वेटो पॉवर बघू 200 मध्ये. चला जेव्हा विधिमंडळ म्हणजेच कोण रे मित्रांनो, विधानसभा आणि विधान परिषद जेव्हा विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवता, राज्यपालाकडे पाठवतात, तेव्हा राज्यपाल त्याला संमती देऊ शकतात. संमती दिली तर कायद्यात रूपांतर होतं. संमती राखून ठेवू शकतात. राखून ठेवला ह्याचाच अर्थ त्या ठिकाणी त्यांनी ॲब्सोल्यूट वेटो किंवा पॉकेट वेटो वापरलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. पुनर्विचारासाठी पाठवणं, पुनर्विचारासाठी पाठवलं ह्याचाच अर्थ त्यांनी कुठला वेटो पॉवरला रे, सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर वापरलेला आहे. राष्ट्रपतीप्रमाणे सगळं आहे. ओके, धनविधेयकाला ह्यांना सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर वापरता येत नाही. धनविधेयक ह्यांना पुनर्विचारार्थ पाठवता येत नाही, कारण ते तुमच्या संमतीनंच मांडलेलं असतं. चौथा राज्यपालांना एक अधिकार एक्स्ट्रा आहे, ते म्हणजे ते विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकतात. लक्षात येतंय? मग इथं आयोग तुम्हाला प्रश्न विचारतोय, जेव्हा राज्यपाल राज्य विधिमंडळाचं राज्यांचं एखादं विधेयक जेव्हा राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवतात, तेव्हा राष्ट्रपतींना कोणत्या पॉवर असतात? क्लिअर झालं? राष्ट्रपतींना ज्या पॉवर असतात ना, त्या राष्ट्रपतींना पॉवर कलम 201 नुसार असतात. किती पॉवर असतात? जशा संसदेच्या विधेयकाला असतात तशाच, फक्त थोड्या जास्त असतात. चला, विधेयकाला संमती देतात, संमती दिली तर कायदा बनतो. विधेयकात संमती राखून ठेवू शकतात. दुसरी गोष्ट, राज्यपालाला विधेयक विधिमंडळाकडे पुनर्विचार पाठवता येतो. मुद्दा कळतोय? ही गोष्ट आहे. चला पुढे बघा, IMP गोष्ट बघा. आता इथे काही IMP गोष्टी आहेत बघा. बघा इथे बघा, ठीक आहे, इथं काहीच प्रॉब्लेम नाही, इथं काहीच प्रॉब्लेम नाही. इथे बघा, राज्यपालास विधेयक राज्यपालाकडे, ओके, आता राष्ट्रपती काय करतील रे, राष्ट्रपती विधेयक पुन्हा राज्यपालाकडे पाठवतील आणि राज्यपालाला सांगतील तो विधेयक काय करे, पुन्हा राज्य विधिमंडळाकडे काय करे, पुनर्विचारात पाठव. राज्य विधिमंडळाने जर पुनर्विचार करून पुन्हा राज्यपाला थ्रू राष्ट्रपतीकडे आलं तर राष्ट्रपतीवरती संमती देणं बंधनकारक आहे का? नाही, राष्ट्रपतीवरती संमती देणं बंधनकारक नाही. पण हेच जर संसदेचं विधेयक असतं तर संमती देणं काय रे, बंधनकारक आहे. म्हणजेच काय रे, राज्य विधिमंडळाने ते विधेयक सुधारणेसह किंवा त्यावेळेला पुन्हा पारित केलं तर राष्ट्रपतीवर त्या संमती देणं काय नाही रे, बंधन नाही. दुसरी गोष्ट म्हणजेच राष्ट्रपतींना राज्य विधेयकाबाबत पहिल्यांदा तसेच दुसऱ्यांदा पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार क्षेत्र काय रे, उपलब्ध आहे. राज्य विधेयकाला मान्यता देण्याबाबत घटनात्मक दृष्ट्या कुठलीही कालमर्यादा घटनेमध्ये सांगण्यात आलेली नाही. क्लिअर झालंय? ठीक आहे, चला पुढे बघा. राष्ट्रपतीचा ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार, ओके, कलम 123 मध्ये आहे. चला, राज्यपालांचा किती आहे रे, 213. चला, तात्काळ कार्यवाही करणं आवश्यक आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. दोघांना पण. अध्यादेशाला संसदीय कायद्याचा दर्जा व प्रभाव असतो, मात्र त्याचं स्वरूप कसं असतं रे, तात्पुरत्या कायद्याचं असतं. ह्याचं कारण असं आहे, कारण पुढे 6 महिन्याच्या त्याला संसदेची किंवा राज्य विधिमंडळाची मान्यता लागतेच लागते, म्हणून तात्पुरता आहे. संसदेनं आणि राज्य विधिमंडळाला मान्यता दिली तरच हा परमनंट कायदा बनतो, अन्यथा नाही. म्हणून स्वरूप कसं आहे रे, तात्पुरता आहे. चला पुढे, अध्यादेशावरच्या 4 मर्यादा आहेत, नीटच लक्षात ठेवायच्या. अध्यादेशावरच्या 4 मर्यादा. पहिली मर्यादा आहे बघा, पहिली मर्यादा केवळ संसदेच्या विराम काळातच काढता येतो. आता विराम काळ म्हणजे काय, एक तर दोन्ही सभागृह अधिवेशनामध्ये आहेत, नाहीतर एक अधिवेशनामध्ये आहे किंवा दुसरं नाही. जर दोन्ही सभागृह अधिवेशनामध्ये असतील तर त्याला विराम काळ बोलत नाहीत. आणि जर अशा परिस्थितीमध्ये ऑर्डिनन्स काढला तर तो काय रे, तात्काळ रद्द करावा लागतो, तात्काळ मागे घ्यावा लागतो, नाहीतर सुप्रीम कोर्ट त्याला रद्द करू शकतं. ओके, तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे अशी राष्ट्रपतीची काय पटले रे, खात्री पटली. आता राष्ट्रपतीची खात्री जर चुकीची असेल, अयोग्य असेल, अतार्किक असेल तर त्याला न्यायालयात चॅलेंज करता येऊ शकतं का, तर त्याला न्यायालयात चॅलेंज करता येऊ शकतं. हे कूपर केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं. कूपर केस मधला निर्णय 38वी घटना दुरुस्ती 1975 मध्ये पलटवला गेला आणि सांगितलं राष्ट्रपतीची खात्री निर्णायक असेल त्याला न्यायालयात चॅलेंज करता येणार नाही. पुन्हा जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्यानं 44वी घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं की ऑर्डिनन्सला न्यायालयीन पुनर्विवेचनाचं तत्व लागू असेल. म्हणजे सध्याची परिस्थिती अशी आहे, अध्यादेशाबाबत खात्री अयोग्य असेल तर त्याला न्यायालयात चॅलेंज करता येऊ शकतं. क्लिअर? तिसरी गोष्ट बघा, अध्यादेशाचा अधिकार आहे की नाही, अध्यादेशाचा अधिकार जो आहे तो अधिकार कालावधी बघता संसदेच्या कायदेविषयक अधिकाराला कसा आहे रे, समविस्ताराचा आहे. त्याला पण इंग्लिशमध्ये म्हणतो को एक्सटेन्सिव्ह. समविस्ताराचा आहे. समविस्ताराचा आहे याचा अर्थ असा होतो की संसदेला ज्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार आहे त्याच विषयावर राष्ट्रपती ऑर्डिनन्स काढतील. कारण भविष्यामध्ये तो ऑर्डिनन्स संसदेमध्ये मांडायचा आहे, पारित करून घ्यायचा आहे. जर संसदेला राज्यसूचीवर काढतील का, कारण राज्यसूचीवर संसदेला कायदा करण्याचाच अधिकार नाही, तर राष्ट्रपती ऑर्डिनन्स राज्यसूचीवर काढतील का, नाही काढणार. कळतंय का? म्हणजेच काय
की संसदेला ज्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार आहे त्याच विषयावर राष्ट्रपतीला काय करावं लागेल रे, ऑर्डिनन्स काढावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, संसदेच्या कायदा करण्याच्या अधिकारावर ज्या मर्यादा आहेत त्याच ऑर्डिनन्सवर असाव्या लागतील किंवा त्याच ऑर्डिनन्सला फॉलो कराव्या लागतील. फॉर एक्झाम्पल मला सांगा, घटनादुरुस्ती करून आपण काय करू शकतो, फंडामेंटल राईट्स काढून घेऊ शकतो का? नाही. मग तसं ऑर्डिनन्स काढून तुम्हाला फंडामेंटल राईट्स सुद्धा काढून घेता येणार नाहीत. हे मुद्दे लक्षात ठेवावे लागेल. आणि तिसरी गोष्ट, पुढच्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहासमोर तुम्हाला तो ऑर्डिनन्स मांडावा लागेल. लक्षात येते? मग तिथं काही होऊ द्या, दोन्ही सभागृहांनी पारित केला तर त्याचा कायदा बनेल. दोन्ही सभागृहांनी मान्यता नाही दिली तर 6 आठवड्याच्या आत तो काय येईल रे, संपुष्टात येईल. आता बघा, पहिलं सभागृह आहे आणि दुसरं सभागृह, 2 सभागृहामधल्या अधिवेशनाच्या दरम्यानचा किती गॅप असतो? 6 महिन्याचा गॅप असतो. दुसऱ्या सभागृहांना फेटाळल्यापासून 6 आठवड्याच्या आत तो काय येतो रे, संपुष्टात येतो. 7. आता 6 आठवड्याचा कार्यकाळ जेव्हा तुम्ही मोजता तेव्हा तो कार्यकाळ कसा मोजला जातो? दोन्ही सभागृह जर वेगवेगळ्या दिनांकाला भरली असतील तर दुसऱ्या सभागृहाचं जी काय अधिवेशनाची डेट आहे तिथून पुढे 6 आठवडे तो कालावधी गणला जातो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 6 आठवडे कालावधी संपण्यापूर्वी सुद्धा, कळतंय का, 6 आठवडे संपण्यापूर्वी सुद्धा संबंधित ऑर्डिनन्स अमान्य करणारा ठराव कोण पारित करू शकते रे, संसद पारित करू शकते. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. क्लिअर झालं? चला, हे झालं ऑर्डिनन्सच्या बाबतीत. ऑर्डिनन्सच्या बाबतीत महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. अध्यादेशाचा महत्तम कालावधी किती? 6 महिने 6 आठवडे. राष्ट्रपती ऑर्डिनन्स केव्हाही मागे घेऊ शकतात. अध्यादेशाचा अंमल संपुष्टात येण्यापूर्वी त्या अंतर्गत करण्यात आलेल्या व पूर्ण करण्यात आलेल्या सर्व कृती काय राहतात रे, व्हॅलिड राहतात. समजा आज ऑर्डिनन्स काढणार आणि समजा 6 महिन्यांना ऑर्डिनन्स मागे घेतला किंवा 3 महिन्यांना ऑर्डिनन्स मागे घेतला तर अगोदर केलेल्या कृती व्हॅलिड राहतात, त्या इनव्हॅलिड ठरत नाहीत. पुढे बघा, अधिकारात स्वच्छदिन आहे का? नाही, कारण तो पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काढावा लागतो, म्हणून स्वच्छाधिकार नाही. अध्यादेश पूर्वलक्ष असू शकतो का? हो, पूर्वलक्ष असू शकतो. 2023 ला काढला आणि तो 2010 पासून लागू केला असं होऊ शकतं. ह्याला म्हणायचं पूर्वलक्ष प्रभावानं असू शकतं. हे आपण 20(1) मध्ये पण बघितलं होतं. कलम 20(1) मध्ये पण आपण हे तरतूद बघितलेली होती. चला, अध्यादेशाद्वारे संसदीय कायद्यात बदल करता येऊ शकतो किंवा तो कायदा रद्द करता येऊ शकतो. अध्यादेशाद्वारे कर कायदा बदलता येऊ शकतो, रद्द करता येऊ शकतो, परंतु घटनादुरुस्ती करता येत नाही. अपवादाने आढळणारा अधिकार आहे. USA, UK यांच्या घटनेमध्ये हा अधिकार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जर अचानक परिस्थिती उद्भवली आणि अशा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये जर कायदा करण्याची गरज निर्माण झाली आणि तेव्हा दोन्ही सभागृह अधिवेशनामध्ये येऊ शकत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती ऑर्डिनन्स काढतील. म्हणजेच काय, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतात ही प्रोव्हिजन केलेली आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं. राष्ट्रीय आणीबाणीचा आणि ऑर्डिनन्स काढण्याच्या परिस्थितीचा संबंध नाही. लोकसभा नियमानुसार इथं हायलाइट करा, लोकसभेच्या नियमानुसार. कोणाच्या नियमानुसार आहे? लोकसभेच्या. कोणानुसार आहे? लोकसभेच्या नियमानुसार. कोणाच्या नियमानुसार? लोकसभेच्या नियमानुसार अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात करण्यापूर्वी, अध्यादेशाचं रूपांतर कशात करण्यापूर्वी? कायद्यात करण्यापूर्वी त्याची काय करावं लागते रे? त्याचं म्हणजे लोकसभेच्या नियमानुसार अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात करण्यापूर्वी त्याची काय द्यावी लागतात रे? कारणे द्यावी लागतात. हा मुद्दा लक्षात ठेवा. काय द्यावी लागतात? त्याची कारणे द्यावी लागतात. का काढला होता? ओके, डीपी वधवा केस बघा. डीपी वधवा केस अतिशय महत्वाचे. एकाच आशयाचा अध्यादेश तुम्हाला पुन्हा पुन्हा काढता येणार नाही. एकाच आशयाचा अध्यादेश तुम्हाला काय करता येणार नाही रे? वारंवार काढता येणार नाही. लक्षात ठेवा. ओके, कारण या ठिकाणी डीपी वधवा केसमध्ये हेच झालं होतं. ओके, 1967 1981 या काळामध्ये बिहारच्या राज्यपालाने 256 वेळा ऑर्डिनन्स काढले होते एकाच विषयावरती. मग जर अध्यादेशाचं रूपांतर तुम्ही कायद्यात न करता जर तुम्ही वारंवार एकाच विषयावरती ऑर्डिनन्स काढताय तर हे घटना विरोधी असल्याचं त्या ठिकाणी काय रे, सुप्रीम कोर्टानं मत व्यक्त केलं. अध्यादेश काढण्याचा अधिकार हा वादात्मक असून तो काय रे, कायदेमंडळाच्या कायदेविषयक अधिकाराची जागा घेऊ शकत नाही. म्हणून तुम्ही तात्काळ त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी तोच कायदेमंडळासमोर हजर केला पाहिजे, सादर केला पाहिजे ऑर्डिनन्स. पुढचा अधिकार राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार. चला, कलम 72 मध्ये दिलाय. ओके, राष्ट्रपतींना लष्करी न्यायालय, मृत्यूदंड आणि संघ कायद्याच्या विरोधामध्ये काय रे, क्षमादानाचा अधिकार आहे. चला, राष्ट्रपतीच्या क्षमादानाच्या अधिकाराबाबतीमध्ये पार्डन, रिफ्राइव, रेस्पेक्ट, रिमिशन आणि कम्युटेशन हे 5 कन्सेप्ट आहेत. पार्डन म्हणजे काय? जर समजा राष्ट्रपतीने एखाद्या व्यक्तीला पार्डन दिलं तर तो 100% दोषमुक्त होतो. तो काय होतो रे? 100% दोषमुक्त होतो. त्याचे सर्व गुन्हे त्या ठिकाणी काय होतात रे? माफ होतात. हा मुद्दा लक्षात ठेवा. रिफ्राय म्हणजे काय? तात्पुरती शिक्षेला स्थगिती देणं. कारण राष्ट्रपतीकडे जेव्हा अर्ज येतो तेव्हा राष्ट्रपती पहिले त्याला रिफ्राय देतात.
कळतं का? हे शक्यतो फाशीच्या शिक्षेबाबत होतं. हे कशाच्या बाबतीत होतं रे? फाशीच्या शिक्षेबाबत होतं. नाहीतर तिकडे शिक्षा द्या, इकडे आम्ही विचार करतो, असं होत नाही. राष्ट्रपती पहिले त्याला रिफ्राय देतात. रिस्पाइट म्हणजे काय? विशेष परिस्थितीमध्ये शिक्षा कमी केली जाते. ओके, विशेष अपंगत्व आहे, ओके, महिला गर्भवती आहे, अशा परिस्थितीमध्ये रेस्पाइट केलं जातं. रिमिशन म्हणजे काय? स्वरूप न बदलवता त्या ठिकाणी काय केला जातो रे? कालावधी कमी केला जातो. स्वरूप न बदलवता काय केला जातो? कालावधी. समजा 10 वर्षाच्या शिक्षेऐवजी 5 वर्ष शिक्षा. ओके, आणि तर एका शिक्षेऐवजी काय दिली जाते रे? दुसरी शिक्षा दिली जाते. म्हणजे मृत्यूदंडाच्या शिक्षेऐवजी फाशीच्या शिक्षेऐवजी मृत्यूदंडाची शिक्षा किंवा सक्षम कारावास शिक्षा, ह्याला म्हणायचं कम्युटेशन. हे 5 टर्म्स लक्षात ठेवा. ह्या राज्यपालांना पण लागू आहेत. ओके, IFA बघा, राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार हा कार्यकारी अधिकार असून तो न्याय व्यवस्थेपासून कसा आहे रे? स्वतंत्र आहे. ओके, आणि राष्ट्रपतीने अपिलाचं न्यायालय म्हणून या ठिकाणी काय करत नाही रे? राष्ट्रपती कार्य करू शकत नाहीत. हे महत्वाचं आहे बघा. हे महत्वाचं आहे बघा. क्षमादानाच्या अधिकाराच्या बाबतीतली तत्व, इथं प्रश्न येतो बघा. क्षमादान अधिकार राष्ट्रपती शिवाय देणे अधिकार नाही बरं का, कारण तो पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काढावा लागतो. दुसरी गोष्ट, पुराव्यांचं पुनर्परीक्षण करू शकतात का? हो, राष्ट्रपती पुराव्यांचे पुनर्परीक्षण करू शकतात आणि न्यायालयापेक्षा वेगळा निर्णय घेऊ शकतात. चला, त्यांना आदेशाची कारण देणं बंधनकारक आहे का रे? नाही, त्यांना आदेशाची कारण देणं बंधनकारक नाही, ते बांधिले नाहीत. आणि दुसरी गोष्ट, अर्जदाराला राष्ट्रपती समोर मौखिक फेस टू फेस सुनावणीचा अधिकार नाही. हा लक्षात ठेवा. राष्ट्रपतीच्या आदेशाचं न्यायालयीन पुनर्लेखन होऊ शकत नाही. हा कधी होऊ शकतं? जर निर्णय अतार्किक असेल, अयोग्य असेल, भेदभावपूर्ण असेल, अशी परिस्थिती वगळता त्यांच्या निर्णयाचा ज्युडिशियल रिव्ह्यू होत नाही. हे मुद्दे लक्षात ठेवा. ओके, पूर्वीचा दयेचा अर्ज फेटाळल्यास दुसऱ्या अर्जाद्वारे शिक्षेला स्थगिती देता येणार आहे. एकदा फेटाळलं की फेटाळलं. चला, सर्वोच्च न्यायालयाला मार्गदर्शक तत्व घालून देण्याची गरज नाही. आता हे बी तत्व सुप्रीम कोर्टानंच घालून देत, लक्षात ठेवा. पण राष्ट्रपतींनी ह्याची अंमलबजावणी कशी करावी यासाठी त्या ठिकाणी क्षमादानाचे तत्व घालून द्यायची गरज नाही. सॉरी, एक्स्ट्रा मार्गदर्शक तत्व घालून द्यायची गरज नाही. हे झालं. चला बस. ओके, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या क्षमादानातला फरक बघा आता. ओके, राष्ट्रपतीचं कलम किती आहे? 72. राज्यपालाचं कलम किती आहे? 161. चला, कार्यक्षेत्र काय? याचं देश, याचं काय आहे? राज्य. ओके, याचा काय रे? केंद्राचा कायदा. ह्याचा काय रे? राज्याचा कायदा. चला, लष्करी बाबतीमध्ये राष्ट्रपतीला आहे का? तर आहे. लष्करी बाबतीमध्ये राज्यपालांना पॉवर आहेत का? नाहीत, कारण हे 53 सब क्लॉज 2 नुसार तिन्ही दलाचे काय रे? सरसेनापती आहेत. इथं बघा, मृत्यूदंड. चला, मृत्यूदंडाच्या बाबतीमध्ये पूर्णपणे क्षमादान करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. मृत्यूदंडाच्या बाबतीमध्ये क्षमादान करण्याचा अधिकार राज्यपालांना नाही. जरी मृत्यूदंड राज्याच्या कायद्याने, कुणाच्या कायद्याने? राज्याच्या कायद्याने झाला असेल तरी, झाला असला तरी. किती लोकांना कळालं हे? आता कळालं मला काय म्हणायचं ते? तर हे गोष्ट तुमच्या लक्षात आले पाहिजे, हे मुद्दे तुमच्या लक्षात आले पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मृत्यूदंडाच्या बाबतीमध्ये राज्यपालांना कोणताच अधिकार नाही का? तर आहे की. मृत्यूदंडाच्या बाबतीमध्ये पार्डन, पूर्णपणे दोषमुक्त करण्याचा अधिकार राज्यपालांना जरी नसला तरी राज्यपाल मृत्यूदंडाच्या शिक्षेला रेफ्राईव देऊ शकतात. कळतंय का? काय देऊ शकतात रे? रेफ्राईव देऊ शकतात, रेस्पाइट करू शकतात, किंवा रिमिशन करू शकतात, किंवा कम्युटेशन सुद्धा करू शकतात. लक्षात ठेवा, पार्डन व्यतिरिक्त बाकी सस्पेंड वगैरे करण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. म्हणून मृत्यूदंडाच्या बाबतीमध्ये राज्यपालांना कोणताच अधिकार नाही असं म्हणणं काय रे? चुकीचं आहे. मृत्यूदंडास क्षमादान केवळ कोण करू शकतात रे? राष्ट्रपतीच करू शकतात. तर मृत्यूदंडाचा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा त्यात सौम्य करण्याचा अधिकार कोणाला आहे रे? दोघांना पण आहे, म्हणजे राज्यपालांना आहे. म्हणून मृत्यूदंडाच्या बाबतीमध्ये राज्यपालांना कोणताच अधिकार नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. चला पुढे. ओके, भारत व अमेरिका राष्ट्रपतीची तुलना. ओके, चला, अमेरिकन राष्ट्रपतीचा उर्वरित सर्व काळ. ओके, बघा, अमेरिकेच्या पहिली सगळ्यात महत्वाची काय बघा, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 4 वर्षाचा आहे, भारताचा समजा 5 वर्षाचा आहे. इथं बघा, यांचं पद हे 2च वर्षात रिक्त झालं तर उर्वरित 2 वर्ष राहिली. कळतंय का? तर उर्वरित सर्व कालावधी हा अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींना मिळतो. पण भारताच्या उपराष्ट्रपतींना असं आहे का रे? भारताचा उपराष्ट्रपती फक्त 6 महिन्यासाठीच त्या ठिकाणी कार्यरत राहतात. लक्षात ठेवा, हे मुद्दा कळाला का? भारतात केवळ 6. यावरून घटनेनं उपराष्ट्रपतीला कोणते विशेष कार्य दिलेलं नाही हे समजतं. पदामागे फक्त राजकीय सातत्य हे दिसतं. तज्ज्ञांकडून ह्याचा उल्लेख हाय हिज सुपरफ्लियस हायनेस असा उल्लेख केला जातो. चला पुढे पण बघू. राष्ट्रपती आणि राज्यपाल
असं आपण त्या ठिकाणी त्यांची तुलना बघू. पुढचा तुलना बघू, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांची तुलना आपण पुढे बघू. चला पुढे बघा. ओके, भारतामध्ये केंद्र, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांची तुलना आपण बघूयात. आतापर्यंत आपण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची तुलना बघितली. आता राष्ट्रपती आणि राज्यपाल यांची तुलना आपण बघूयात. चला, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांची तुलना बघत असताना बघा, वरती 52 मध्ये राष्ट्रपती आणि इकडे 153 मध्ये खाली हेड ऑफ द स्टेट म्हणून खाली राज्यपाल आहेत. 52 153. पुढे आपण बघू पंतप्रधान 74 मध्ये, मुख्यमंत्री 163 मध्ये. अशी तुलना आपण बघू. आता हितला 52 हितला 153 अशी तुलना आपल्याला बघायची आहे. चला पुढे. चला, घटनात्मक तरतूद बघा. 52 ते 78 भाग 5. इथं बघा 153 ते 167 भाग 6. चला, इथं सांगितलं 52 मध्ये सांगितलं होतं भारताचा एक राष्ट्रपती असेल. इथं बघा कलम 153 मध्ये सांगितलंय प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. इथं 7वी घटना दुरुस्ती सांगते 1956 ची एकाच व्यक्तीची एकापेक्षा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. पुढे बघा, राष्ट्रपतीच्या बाबतीत बघा 53 आपण बघितला होता, 53 सबक्लॉज 1 पण बघितला होता, 53 सबक्लॉज 2 मध्ये बघितला होता. ओके, एक्झिक्युटिव्ह पॉवर राष्ट्रपतीकडे आहेत, तेरीदराचे सेनापती आहेत, आपण हे 53 मध्ये बघितलं होतं माग. इथं बघा 154 मध्ये सांगितलंय, 154(1) मध्ये सांगितलंय राज्याचा कार्यकारी अधिकार हे राज्यपालाकडे निहित असेल आणि त्याच्याकडून तो प्रत्यक्ष किंवा त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यामार्फत तो वापरला जाईल किंवा त्याचा वापर केला जाईल. हे 154 मध्ये सांगितलंय. ही नीट कलम लक्षात ठेवायच्या. ह्यातलं एक तरतूद महत्वाची आहे. चला, निवडणूक बघा, कलम 54 आणि कलम 55 हे राष्ट्रपतीची निवडणूक आणि निवडणुकीची पद्धत याच्या संदर्भामध्ये आपण मागे बघितलं. कलम 155 बघा, राज्यपालाची नियुक्ती होती, यांची निवडणूक, तर यांची नियुक्ती ही राष्ट्रपती मार्फत होत असते. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कलम 55 मध्ये आहे. राज्यपाल पदासाठी निवडणूक होत नसल्या कारण त्यांच्यासाठी निवडणुकीची पद्धत घटनेमध्ये सांगण्यात आलेली नाही. मूळ घटनेमध्ये, मूळ मसुद्यामध्ये राज्यपालाची निवड ही प्रत्यक्ष जनतेमधून व्हावी अशी तरतूद होती. परंतु काही कारणास्तव आपण ती तरतूद नाकारली. त्याला आपण अमेरिकन मॉडेल म्हणतो, ते आपण नाकारलं आणि नंतर आपण कुठलं मॉडेल घेतलं रे? कॅनडियन मॉडेल घेतलं, की जी केंद्राच्या गव्हर्नरमार्फत प्रांताच्या गव्हर्नरची नेमणूक केली जाते. हे कॅनडियन मॉडेल आपण नंतर फॉलो केलेलं आहे. चला पुढं. कलम 56 पदाचा कालावधी. ओके, इथं 5 वर्ष वगैरे आपण पदाचा कालावधी बघितला होता. वाढघट, महाभियोग, राजीनामा वगैरे आपण हे सगळं राष्ट्रपतीच्या बाबतीत बघितलं होतं. चला, तेच कलम 156 मध्ये राज्यपालाच्या बाबतीत बघायचंय. राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात, परंतु राज्यपाल राष्ट्रपती समोर आपल्या पदाचा स्वतःच्या सहीनिशी कधीही लेखी राजीनामा देऊ शकतात. राज्यपाल ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करतात त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या जनरली असं घटनेत नाही, 5 वर्षाच्या कालावधीसाठी ते आपलं पद धारण करतात. पुढे बघा मित्रांनो, राज्यपाल आपला पदावधी संपला तरी त्याचा उत्तराधिकारी त्याचं पद ग्रहण करेपर्यंत तो पद ग्रहण करणे चालू ठेवतात. सुप्रीम कोर्टाने 1982 ला निर्णय दिला. त्या केसचं नाव बघा, सूर्यनारायण विरुद्ध भारतीय संघ. या ठिकाणी सांगितलं की राज्यपालांना कालावधीची हमी नसल्या कारणाने राष्ट्रपती त्यांनाही केव्हाही पदावरून दूर करू शकतात आणि राष्ट्रपतीच्या मर्जीला त्या ठिकाणी न्यायालयात चॅलेंज पण करता येत नाही. हे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितलं. नमूद करा. फेर निवडणूक पात्रता. आपण कलम 57 मध्ये राष्ट्रपती फेर निवडणुकीला पात्र वगैरे असतात. अमेरिकेबाबत पण इथं तुलना केली होती. ओके, परंतु राज्यपाल पदासाठी निवडणूक होत नसल्या कारणानं फेर निवडणुकीचा या ठिकाणी संबंध येत नाही. तशी घटनेत तरतूद पण नाही. चला पुढे. कलम 58 राष्ट्रपती पदासाठीच्या अर्हता बघितल्या होत्या. सेम अर्हता 157 नुसार राज्यपालासाठी आहेत. कुठल्या रे? कुठल्या ती व्यक्ती भारताची नागरिक असावी, 35 वर्ष पूर्ण असावी. ह्या 2च अर्हता आहेत. इथं लोकसभा सदस्य एक्स्ट्रा होतं, उपराष्ट्रपतीच्या बाबतीत राज्यसभा सदस्य असं एक्स्ट्रा होतं. ओके, तेच राज्यपालाच्या बाबतीत बघा बरं, इथं हे 35 वर्ष आणि भारताचा नागरिक. इथं काही कुठल्या सभागृहाचा सदस्य असण्याचे काही प्रोव्हिजन नाही. पण याच्या व्यतिरिक्त 2 संकेत पाळले जातात. पहिला संकेत आहे, राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाणारी व्यक्ती त्या राज्याची रहिवासी नसली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय रे, त्याची नियुक्ती करत असताना राष्ट्रपतींनी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी सल्लामसलत केली पाहिजे. हे 2 संकेत आहेत, ते काय फॉलो केले जात नाही. संकेत आहेत हे 2 काय आहेत? संकेत आहेत. आणि हे वरच्या 2 काय आहेत? घटनेत नमूद असणाऱ्या पात्रता आहेत. चला पुढे. शर्ती बघा, कलम 59, इथं कलम 158 मध्ये शर्ती आहेत. काय शर्ती आहेत रे? तो कोणत्याही सभागृहाचे किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा सदस्य नसले पाहिजे
आले निवडून तर त्याच दिनांकापासून त्यांचं पद रिक्त झालं असं समजलं पाहिजे. समजलं कोणत्याही सभागृहाचा सदस्य राज्यपाल म्हणून निवडून आल्यास ती व्यक्ती त्या राज्यपाल म्हणून आपले पद ग्रहण करेल, त्या तारखेला संबंधित सभागृहातलं त्याचं काय होईल रे, जागा रिक्त करेल. हे तरतूद आहे, ही कंडिशन्स आहेत. बघा, जेव्हा एक व्यक्ती 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाते त्यावेळेस त्याला देय असणारे वेतन, भत्ते, त्याचा खर्च कोण निर्धारित करतात, राष्ट्रपती निर्धारित करतील आणि अशा प्रमाणात संबंधित राज्यामध्ये तो काय दिला जाईल रे, विभागून देतील. कोणतेही एका राज्यावरती ताण दिला जाणार नाही. चला पुढे, शपथ. चला, राष्ट्रपतीला शपथ कोण देत होते रे, CGI देत होते. चला, राज्यपाला 159 नुसार शपथ कोण देणार, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. हे पण नसतील तर तिथले ज्येष्ठ व्यक्ती. चला पुढे, महाभियोग. बघा, राष्ट्रपतीचा महाभियोग आपण बघितला होता, तसा राज्यपालाला महाभियोग आहे का रे, नाही. बघा, संविधानात राज्यपालासाठी महाभियोगाची तरतूद आहे का, नाही. राज्यपाल कोणाची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. त्याला न्यायालयात चॅलेंज आहे का, नाही. जनरली त्यांचा कालावधी किती आहे रे, 5 वर्षाचा. हा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर ते राज्यपाल राजीनामा देऊ शकतात का, हो. राष्ट्रपती त्यांना हाकलून देऊ शकतात का, हो. राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. त्यामुळं राष्ट्रपती सामान्यतः पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार त्यांना कधीही पदमुक्त करू शकतात आणि राष्ट्रपतीच्या मर्जीला न्यायालयात चॅलेंज करता येत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. चला, पदाचं संरक्षण कलम 361 मध्ये आपण बघितलंय. कुठं आपण बघितलंय, कलम 361. 14चे अपवाद. 14च्या अपवादामध्ये आपण बघितलेलं आहे कलम 361 मध्ये. लक्ष ठेवा. ओके, राष्ट्रपती राज्यपाल आपल्या पदाची कर्तव्य पाळत असताना कोणत्याही कृतीबद्दल न्यायालयाला उत्तरदायी असत नाहीत. त्यांच्या विरोधामध्ये कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई करता येत नाही. दिवाणी कारवाई करायची असेल तर 2 महिन्याची पूर्वसूचना वगैरे. आपण हे सगळं 14च्या अपवादामध्ये बघितलेलं आहे. चला, संघराज्य. हे महत्वाचं आहे बघा, कलम 258 महत्वाचं आहे. संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या संदर्भामध्ये प्रोव्हिजन बघा, कलम 258 बघा. इथं बघा, कलम 53 सब क्लॉज 1 आणि 154 ची तुलना आहे इथे का, 154(1) ची तुलना आहे 258 मध्ये. हे बघा, केंद्राचा कार्यकारी अधिकार कोणाकडे आहे, राष्ट्रपतीकडे. राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाकडे आहेत, राज्यपालाकडे. बघा, कार्यकारी अधिकार दोघं एकमेकांकडे एक्सचेंज करू शकतात. इथं बघा, केंद्राचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपती राज्याच्या संमतीने राज्याकडे सोपवू शकतात. राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपाल केंद्राच्या संमतीने केंद्राकडे सोपवू शकतात. हे कलम 258 मध्ये सांगितलंय. आपण केंद्र राज्य संबंधामध्ये अजून ते डिटेल्स मध्ये बघणार आहोत. चला पुढे, राज्यपालाचं घटनात्मक स्थान बघा रे राज्यांनो. राज्यपालाचं काय घटनात्मक स्थान, कलम 154, 163, 164 हे 3 कलम बघा. 154, 163, 164 बघा. राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाकडे आहेत रे, राज्यपालाकडे. दुसरी गोष्ट, राज्यपालाला सहाय्य करण्यासाठी एक काय असतं रे, मंत्रिमंडळ असतं. आणि याच 163 मध्ये राज्यपालाचे घटनात्मक स्वेच्छाधिकार पण दिलेत. काय दिलेत, घटनात्मक स्वेच्छाधिकार दिलेत. आणि या स्वेच्छाधिकारातून जर काही प्रश्न निर्माण झाला तर अंतिम निर्णय सुद्धा राज्यपालाचा सांगितलाय. कुणाचा सांगितलाय, राज्यपालांचाच सांगितलाय अंतिम निर्णय. हे पण मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आणि कलम 164 काय सांगितलंय, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या, विधानसभेला तर वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार असतं रे, राज्यपालांना जबाबदार असते. हे घटनात्मक स्थिती सांगणारी कलम आहेत, लक्षात ठेवा. चला, राज्यपालाविषयी राज्यपालाची घटनात्मक स्थिती ही राष्ट्रपतींपेक्षा 2 परिस्थिती वेगळ्या आहेत. पहिली परिस्थिती बघा, 42व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे, मात्र तो राज्यपालांवर बंधनकारक नाही. ही पहिली परिस्थिती. आणि दुसरी परिस्थिती, घटनेमध्ये गरज पडल्यास राज्यपालांना घटनात्मक स्वेच्छाधिकार बहाल केलेत, तसे राष्ट्रपतींना बहाल केलेले नाहीत. ओके, पुढे बघा, राज्यपालाचे स्वेच्छाधिकार. स्वेच्छाधिकार हे राज्यपालाचे 2 प्रकारचे आहेत. एक प्रासंगिक आणि दुसरं काय रे, घटनात्मक. आता बघा, घटनात्मक स्वेच्छाधिकार जे आहेत ते फक्त राज्यपालांना आहेत. फक्त कोणाला आहेत ते, राज्यपालांना आहेत. तर प्रासंगिक स्वेच्छाधिकार हे राष्ट्रपतीला पण आहेत आणि हे कोणाला आहेत रे, राज्यपालांना पण आहेत. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ते राष्ट्रपतीला पण आहेत आणि ते राज्यपालांना पण आहेत. हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. चला बघा, पहिले स्वेच्छाधिकार बघा. राज्यपालांना अधिकार, राज्यपालांचा हा अधिकार राष्ट्रपतीपेक्षा वेगळा आहे. राष्ट्रपतीने स्वविवेकाने करावयाच्या कार्याचा उल्लेख संविधानात आढळत नाही, मात्र राज्यपालाचा आढळतो कलम 163(1) मध्ये. चला पुढे,
चला, राज्यपालाचे घटनात्मक स्वच्छाधिकार राष्ट्रपतीला नाहीत आहे, राष्ट्रपतीला पुढचे आहेत. एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवायचं का नाही हे स्वतः राज्यपाल ठरवतात. त्या ठिकाणी त्यांना पीएम आणि स्वच्छाधिकार म्हणजे काय रे, त्यांना पीएम आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही किंवा त्या ठिकाणी त्यांना घेण्याची आवश्यकता पण नाही. ते स्वतःच्या मर्जीनुसार कार्य करू शकतात. त्याला म्हणायचं स्वेच्छाधिकार. पहिला स्वेच्छाधिकार आर्टिकल 200 साठी आहे. दुसरा स्वेच्छाधिकार आर्टिकल 356 राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भामध्ये आहे. ओके, राष्ट्रपती राजवटीची राष्ट्रपतींना शिफारस करणं. राज्याच्या प्रशासकीय आणि कायदेविषयक बाबी संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागून घेणं. कलम त्याचं बघा 167. आणि शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून काम करत असताना तो ज्या राज्याचा राज्यपाल आहे तिथल्या सीएम आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची त्याला गरज नाही. हे कलम 239 मध्ये आहे. राज्य विधिमंडळाने पारित केलेले सर्वसाधारण विधेयक आहे की नाही त्याला संमती देणं किंवा नाकारणं. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम इथं बघा, इथं खाणकाम मोठ्या प्रमाणात आहे. ओके, इथं खाणकाम आणि इथल्या खनिजाच्या रॉयल्टी मधून दरवर्षी तिथला काही ठराविक हिस्सा जो आहे तो आदिवासी जिल्हा परिषदांना देणं आणि त्याच्यातून जर काही प्रश्न निर्माण झाला तर त्या संदर्भामध्ये कोणाचा निर्णय असतो रे, राष्ट्रपतीचा निर्णय अंतिम असतो. प्रासंगिक स्वच्छाधिकार बघा, हे राज्यपालांना जसे आहेत तसे केंद्र स्तरावर राष्ट्रपतींना पण आहेत. हे नीट लक्षात ठेवा. केंद्र स्तरावर ते कोणाला आहेत रे, राष्ट्रपतींना सुद्धा आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवा. बघा, निवडणुकीनंतर विधानसभेत इथं कुठे रे, लोकसभेत वरती केंद्र स्तरावर लोकसभा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर मुख्यमंत्र्याची नियुक्ती करणं. कोणाची नियुक्ती करणं, पीएमची नियुक्ती करणं. असं मुख्यमंत्र्याचा अचानक मृत्यू झाल्यास व स्पष्ट उत्तराधिकारी नसेल तर कोणाची नियुक्ती करणं रे, मुख्यमंत्र्याची नियुक्ती करणं. इथं कोणाची नियुक्ती करणं, राष्ट्रपतीच्या बाबतीत पीएमची नियुक्ती करणं. मंत्रिमंडळाने विधानसभेचा विश्वास गमावल्यास विधानसभा विसर्जित करणं. इथं कोणाचं रे, लोकसभेचा विश्वास गमावल्यास लोकसभा काय करणार रे, विसर्जित करणं. आणि राज्यपालांचा स्वेच्छाधिकार न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर नाही. हे 12वी घटना दुरुस्ती 1976 तरतूद केलेली आहे. हे पण मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. चला, राज्यपालाच्या विषय जबाबदाऱ्या कलम 371 मध्ये आहेत. राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार राष्ट्रपतीच्या काय रे, राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार राज्यामध्ये वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात आहेत. चला, 371 मध्ये बघा, महाराष्ट्र आणि गुजरातसाठी आहे. महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आहे की नाही, आणि गुजरातच्या बाबतीत सौराष्ट्र आणि कच्छ. चला पुढे 371 ए नागालँड. ओके, नागा हिल्स त्वेनसांग वगैरे क्षेत्रासाठी आहे. घटना दुरुस्ती पण बघा 13वे आहे. 371 बी आसामसाठी आहे. आसाम राज्याच्या आदिवासी जनतेसाठी. घटना दुरुस्ती बघा 22वे. 371 सी मणिपूरसाठी आहे की नाही, डोंगराळ भागासाठी. घटना दुरुस्ती बघा 27वे आहे. डी आंध्र प्रदेश बघा, आंध्रमध्ये सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत तरतूद. घटना दुरुस्ती बघा 32. अजून बघा, आंध्रच्या बाबतीत ई आहे. आंध्रमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचा संदर्भात आहे. हा, चला, एफ सिक्कीम साठी बघा, सिक्कीम राज्यात शांतता आणि ते बाकी प्रस्थापित करण्यासाठी तिथल्या विधानसभेची सदस्य संख्या 30 सांगितली आहे. ओके, घटना दुरुस्ती बघा 36वी आहे. जी बघा, जी कोणासाठी आहे, मिझोरामसाठी आहे. ओके, तिथल्या विधानसभेची सदस्य संख्या 40. 53वी अमेंडमेंट. एच अरुणाचल प्रदेश कळतंय 55वी घटना दुरुस्ती. पुढे बघा आय गोवा. ओके, गोवा आणि हे आय जी असे अशा बारीक बारीक छोट्या ट्रिक्स करा. आय जी गोवा. घटना दुरुस्ती बघा 56वी. सदस्य संख्या विधानसभेची 30 सांगितली आहे. जे कर्नाटक, हैदराबाद आणि कर्नाटक क्षेत्रासाठी स्वतंत्र विकास महामंडळ आहे. 98वी घटना दुरुस्ती आहे. ओके, झालं. हे राष्ट्रपतीच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांची मतं मी पोस्ट करतो. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले, के.एम. मुन्शी काय म्हणले, एच.एन. पंडित काय म्हणले, पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणले, सुप्रीम कोर्ट काय म्हणलं. प्रश्न विचारला जाणार नाही, पण तरी पण या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नोट्स मध्ये टाकतो, फॅक्च्युअल आहे, एकदा वाचून घ्या. पुढे बघा मित्रांनो, तसंच राज्यपाला संदर्भात काही लोकांची मतं आहेत. ओके, त्याच्यामध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, एम.व्ही. पायली आहे. ओके, ठीक आहे, पद्मजा नायडू आहेत, सरोजिनी नायडू आहेत, बी.जी. खेर आहेत, के. मुन्शी आहेत. ओके, नीट बघा. नाथ पै आहेत. सेटलवाड अभ्यास गट काय म्हणतो, अटल बिहारी वाजपेयी काय म्हणत होते, यशवंतराव चव्हाण काय म्हणत होते. हे सगळं नीट वाचावं लागेल. ओके, विचारला जाणार नाही प्रश्न, पण विचारला तर आपला कंटेंट कव्हर असावा म्हणून या ठिकाणी मी घेतलेला आहे. बघा, बाबासाहेब काय म्हणले होते,
एमयू पावस राज्यपालांना अधिकाधिक अधिकार का असावेत यावर वादविवाद करताना संविधान दुरुस्तीच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. याबाबतच पुढे निवेदन देताना ते म्हणाले की मी हे सांगण्यास पूर्णपणे तयार आहे की मी हे जाळणारा पहिला व्यक्ती असेल, मला ते नको आहे. ठीक आहे, चला एमयू पाहिले काय म्हणजे राज्यपाल अत्यंत समजदार असा मंत्री परिषदेचा सल्लागार असून तो राज्याच्या अशांत राजकारणात शांततेचे वातावरण निर्माण करू शकतो. पद्मजा नायडू राज्यपालांचे स्थान हे सोन्याच्या पिंजऱ्यात, इथं बघा सोन्याच्या पिंजऱ्यात निवास करणाऱ्या चिमणीप्रमाणे, चिमणी. आणि सरोजिनी नायडू काय म्हणले ते सोन्याच्या पिंजऱ्यात आणि पक्षी, इथं पक्षी इथं चिमणी. बीजी खेर म्हणलं होते एक चांगला राज्यपाल बरेच चांगले कार्य करू शकतो, एक वाईट राज्यपाल दुष्टपूर्ण व्यवहार करू शकतो, म्हणून संविधानाला त्याला कमी अधिकार देण्यात आलेले आहेत. कोश्यारींच्या बाबतीत तुम्ही बघितलेलंच आहे. के मुंशी एक हॉटेल चालवणं आणि पाहुण्याचा आदरातिथ्य करणं एवढंच राज्यपालाचं कार्य आहे. नाही मित्रांनो, तो राज्य हलवू शकतो. राज्यपाल हे संविधानाचा औचित्यपूर्ण रखवालदार असून एका शृंखले समान आहेत, ज्याद्वारे राज्यपालाला केंद्राबाहेर जोडून भारताच्या एकात्मतेचे उद्दिष्ट प्राप्त करतात. नाथपै बघा राज्यपालाच्या नेमणुकीत संसदेच्या मान्यतेची अट असावी. सेटलवाड अभ्यास गट, अटल बिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण बघा प्रत्येक स्थितीत राज्यपालाला निरंकुश विवेक बुद्धीचा प्रयोग करायची मुभा दिली तर भारतीय संघराज्य विखुरली जाईल. यशवंतराव चव्हाण महत्वाचा आहे. लक्षात प्रश्न विचारला जाईल, यशवंतराव चव्हाणांनाच विचारला जाईल प्रश्न विचारला तर. बाकी वाजपेयी आहेत, अटल बिहारी आहेत, नाथपै आहेत, हे लक्षात ठेवा. राज्यपालाची नियुक्ती करत असताना सरकारी आयोगाने काही शिफारशी सांगितलं बघा. राज्यपाल पद रद्द करू नये, राज्यपाल ही उच्च पदस्थ व्यक्ती असावी, काही क्षेत्रात ती अग्रगण्य किंवा तज्ज्ञ असावी, ती राज्याबाहेरची असावी, राज्यपालाची निवड घटक राज्याने दिलेले नाम सूचित केली जाऊ नये. ओके, असं त्यांच्या शिफारशी आहेत. जर घटक राज्यात आणि केंद्र पातळीवर भिन्न राजकीय सत्तेवर असतील तर राज्यपालास केंद्रातील सत्ताधीश पक्षाचा असू नये. नियुक्तीपूर्वी अशा व्यक्तीची किमान नजीकच्या काळात ती सक्रिय नसावा. त्यांची नियुक्ती राज्याचे मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती, लोकसभेचे सभापती यांच्याशी सल्लामसलत करून किंवा यांच्या समितीद्वारे केली जावी, या शिफारशी आहेत. ओके, दूर कर हे नियुक्त करतानाच्या शिफारशी आहेत, दूर करतानाच्या विचारल्या जाणार नाहीत. पंचायोगाने काही शिफारशी सांगितल्या होत्या. राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यांवर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. राज्यपालांच्या निवडीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा व्हावी अशी शिफारस राज्यपालांबाबतीत करण्यात आली होती. गेल्या 2 वर्षापासून सक्रिय राजकारणात सहभागी न झालेल्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून नियुक्त करावं. ह्या पंचायोगाच्या शिफारशी आहेत. केंद्र सरकारच्या मर्जीने राज्यपालांना हटवू नये. राज्यपाल हे राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील किंवा पदमुक्त केलेल्या राज्यपालाला आपली बाजू मांडण्याची सुद्धा संधी दिली जाईल. हे मागच्या कंबाईनला विचारलं होता. राज्यपालाचा निश्चित असा 5 वर्षाचा कार्यकाळ असावा व त्याची बडतर्फी केंद्र शासनाच्या मनावर करू नये. आणि 156(1) मध्ये राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत हे वाक्य प्रयोग वगळण्यात यावं असं सांगितलं. घटनेच्या 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार ते मनमानी पद्धतीने वापरणार नाहीत. आणि राज्यपालांना विद्यापीठाचे कुलपती बनवू नये. राज्यघटनेतून मर्जी असेपर्यंत सिद्धांत डॉक्टर ऑफ प्लीजर हा वगळण्यात यावा असं त्या ठिकाणी बोलण्यात आलं होतं. ओके मित्र हो, या ठिकाणी मी तुम्हाला सगळा जवळपास कंटेंट दिलेला आहे. जो काही कंटेंट तुम्हाला वाटतो तिथं परत एकदा व्यवस्थित रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल या ठिकाणी संपलेत. पुढे आपण PM, CM, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ, महाधिवक्ता, महान्यायवादी यांना आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. या लेक्चरला आपण इथंच थांबतोय. भेटूयात पुन्हा नव्या लेक्चर मध्ये. ओके, चलो बाय बाय.